हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल, स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे। श्रावणामध्ये व्हेजिटेरियन लोकांसाठी अतिशय उत्तम पर्याय, जास्त मेहनत न घेता स्ट्रीट स्टाईल पनीर घोटाळा आज आपण बनवणार आहोत। तो तुम्ही पावासोबत किंवा ब्रेड सोबत खाल्ला तर अतिशय उत्तम लागतो। पण जर तुम्हाला पाव किंवा ब्रेड जमत नसेल तर तुम्ही तो पोळी सोबत किंवा भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घेणार आहे। तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला। आता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आपलं। त्याच्यामध्ये मी 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेते आहे। त्याच्यानंतरला त्याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे घालून घ्यायचे। कांदे व्यवस्थित असे गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहे तेलावरती। आता कांदा व्यवस्थित असा आपला फ्राय होत आला आहे, गोल्डन ब्राउन झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहोत। ती पण व्यवस्थित आपण कांद्यासोबत फ्राय करून घ्यायची आहे। 1 मिनिटभर आपण परतल्यानंतरला त्याच्यामध्ये बारीक चिरलेले 2 टोमॅटो मीडियम साईजचे घालून घ्यायचे आहेत आपण। ते पण व्यवस्थित असे आपण परतून घ्यायचे आहेत। आता आपण याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊया। 1 चमचा आपण धनेपूड घालून घेऊया, 1 चमचा लाल तिखट घालून घेऊया। हे काश्मीरी लाल आहे, त्यामुळे हे जास्त तिखट नाही आहे। पाव चमचा हिंग घालून घेऊया, अर्धा चमचा हळद घालून घेऊया, अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊया आणि सर्व एकत्र आपण करून घेऊया व्यवस्थित असं। आता याला छान असं तेल सुटेपर्यंत आपण हे मीडियम गॅसवरती परतून घेऊया। आता आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि व्यवस्थित हे असं परतून घेऊया। आता आपण याच्यामध्ये पाव किलो पनीर जो आहे तो मी स्मॅश करून घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तुम्ही खिसणीच्या साहाय्याने खिसून पण घालू शकता। तो या मिश्रणामध्ये पूर्ण घालून घेते आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपण मसाल्यामध्ये। आणि आता याच्यामध्ये आपण 1 वाटी पाणी घालून घेऊया आणि ते व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया आपण। आता यावरती आपण 1 चमचा कसुरी मेथी छान अशी क्रश करून घालूया। याने टेस्ट खूप छान लागते पनीर घोटाळ्याची। अतिशय सोप्या पद्धतीने आपला हा स्ट्रीट स्टाईल पनीर घोटाळा तयार होतो, चवीला पण अप्रतिम लागतो। आता हे आपण झाकण देऊन 5 ते 6 मिनिटं शिजून देऊया। आणि आता याच्यावरती आपण 2 चमचे बटर घालून घेऊया, व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यावरती चीज सुद्धा घालू शकता, चीजने पण खूप छान टेस्ट येते। अजून 2 मिनिटं फक्त आपण हे शिजून देऊया। आता 2 मिनिटं झालेले आहेत, आपला छान असा हा पनीर घोटाळा तयार झालेला आहे। आता आपण हा एका सर्विंग डिश मध्ये काढून घेऊया। थोडीशी कोथिंबीर आपण गार्निशिंग साठी घालून घेऊया याच्यावरती आणि मग आपण हा सर्विंग डिश मध्ये काढून घेऊया। याच्यासोबत शक्यतो पाव खाल्ले जातात, आपल्यावर डिपेंड आहे, पाव किंवा रोटी याच्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता। आता या पनीर घोटाळ्यासोबत खाण्यासाठी आपण पाव तयार करून घेऊया। इथे मी एका तव्यावरती 1 चमचा बटर घालून घेतलेलं आहे। बटर व्यवस्थित वितळून द्यायचं आहे आपण। आता बटर छान गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण काश्मीरी लाल मिरची पावडर थोडी घालून घेऊया, 1 पाव चमचा, आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आणि आता आपण 1 पाव याच्यामध्ये घालून घेऊया असे व्यवस्थित आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित असे हे भाजून घेऊया। पनीर घोटाळ्याबरोबर ती खूप छान असे हे पाव लागतात। गॅस मीडियम ठेवायचा आहे आपला। 1-2 मिनिटांमध्ये आपले हे पाव तयार होतात। अशा पद्धतीने आपले हे पाव तयार झालेले आहेत। आता आपण हे पाव काढून घेऊया आपल्या सर्विंग डिश मध्ये। आता आपण हा पनीर घोटाळा जो आहे तर अजून टेस्टी बनवण्यासाठी त्याच्यावरती आपण थोडंसं चीज घालून घेऊया। इथे माझ्याकडे अमूलचं चीज क्यूब आहे, ते थोडंसं मी घालून घेणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चीज घाला, अदरवाईज नाही घातलं तरी सुद्धा चालू शकतं। अशा पद्धतीने आपला छान असा चीजी पनीर घोटाळा तयार झालेला आहे, स्ट्रीट स्टाईल, अगदी सोप्या पद्धतीने। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।